नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये तसेच हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍप मध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहत आहोत सूट कमिशन भाग 2 त्यातला 5वा प्रश्न. हा व पार्थ सांग बरं. एका वस्तूची किंमत वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर 5% सूट दिली, शेकडा 5 सूट दिली तर शेकडा नफा किती होईल? समजा त्या वस्तूची छापील किंमत का खरेदी किंमत मानायची? बर, त्या वस्तूची खरेदी किंमत आपण 100 मानली. ओके, एखादी वस्तू आहे त्या वस्तूची कधी खरेदी किंमत काय मानली आपण? 100 मानली, 100. ठीक आहे. मग ती किंमत 15% वाढवून विकायची आपल्याला, म्हणजे त्याची छापील किंमत काय असणार आहे? 15%. म्हणजे 100 वर 15% वाढवलं तर छापील किंमत येते. छापील किंमत त्या वस्तूची 115 रुपये. 15% वाढली म्हणजे 115 झाली. ओके. त्या 115 वर पण शेकडा 5% सूट दिली, म्हणजे त्याची विक्री किंमत. बरोबर आहे. त्याची विक्री किंमत ही 115 वर 5% सूट देऊन जी किंमत येईल ती त्याची विक्री किंमत असणार आहे. बरोबर आहे. हा, 115चे 5% काढूया. 5 20 ला भाग केला. ओके, 20 ने 115 भाग घालतोय. 20 20 100 उरले 15. ओके, पॉईंट दिला, 150 आली. 20 20 140 उरले 10. पॉईंट दिलेला आहे. 20 5.75. ओके. आता 115, आता ही विक्री किंमत आहे. ओके. सॉरी, ही सूट आहे. सॉरी, ही काय निघाली? सूट निघाली. ही सूट दिली, सूट. ओके. मग विक्री किंमत कसं काढणार? विक्री किंमत काढण्यासाठी हा, छापील किंमत वजा सूट. छापील किंमत वजा सूट. छापील किंमत आहे तुमची 115, तुमची सूट आहे 5.75. ची वजाबाकी केली तर उत्तर येतं 109.25. ओके. आता बघा, मग तुम्हाला शेकडा नफा किती झाला? नफा कशावर काढायचा असतो रे? तर खरेदी किंमतीवर नफा काढायचा असतो. खरेदी किंमत किती आहे तुमची? 100. तुम्हाला किती रुपये तुम्ही विक्री किंमत तुमची 109.25, म्हणजे तुमचा नफा किती झाला असणार आहे? 109.25 मधून खरेदी किंमत 100 मायनस करा, म्हणजे तुमचा नफा येणार आहे 9.25%. इतकं सोपं उदाहरण आहे. ओके, समजले सगळ्यांना? ऑनलाईनचे विद्यार्थी हो सर. हो सर. ते व्हिडिओ ऑन ठेवा की, व्हिडिओ सगळ्यांनी पण करून ठेवूया. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. आज आपल्याला हा 27.1 या सध्या मधलं का 28.1 रे? कोणता सध्या आहे हा विषय? त्याचा शेवटचं उदाहरण आहे. ओके, चला शेवटचं उदाहरण वाचूया. अर्जुन लक्ष दे. हा, आज तर शेजारी शेजारी बसलाय अर्जुन गोरे. कांड करून घेऊन झालं कोणतं. हा, चला. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किंमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपये विकला. 4,600 रुपये विकला, म्हणजे त्याची काय? 4,600 विक्री किंमत आहे. ओके. विक्री 4,600 रुपये विकलाय तो नाही कॅमेरा, तुमची विक्री किंमत. विकी विक्री किंमत किती आहे? 4,600 रुपये आहे. ठीक आहे. आणि तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती? आता बघा, खूप सोपं आहे. समजा त्या कॅमेऱ्याची छापील किंमत 100 असेल. ओके. समजा त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती असेल? 100 असेल. तर तो 8% सूट देतो, म्हणजे तो 92 ला विकतोय. बरोबर आहे. तर तो 92 ला विकतोय. पण ऍक्च्युअली त्याने विकला कितला रे? 4,600 ला विकलाय. 4,600. मग त्याची छापील किंमत काढायचं, म्हणजे एक्स. मांडणी समजते सगळ्यांना? ऑनलाईनचे विद्यार्थी, ऑफलाईनचे विद्यार्थी, मांडणी कळते? ओके. मग आता काय हो करायचं? सर. चल कसू नगर. एक्स बरोबर 4,600 गुणिले 100 भागिले 92. 23 ने भाग जातो बघा. 23 चोक किती? हा, बर, 46 भाग घालूया. 46 एक 46, 46 दोन्ही 92. ओके. 2 ने 100 भागातला 50. 50 गुणिले 2 शून्य किती येतंय? 5,000 रुपये. इतकं सोपं उदाहरण आहे हे सुद्धा. हे उदाहरण 2020 साली 8वी स्कॉलरशिप परीक्षा विचारले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. समजते का? सगळ्यांनी सांगा, रिप्लाय द्या. हो सर. हो सर. लिहून घ्या. हो सर. 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 हो सर
आयुष दिसतंय का लॅपटॉपच्या आडव तुला? सर हा विचारा, काही विचारायचंय का? सर, हा विचारा. चारशे तनुजाचा आवाज ऐकू येत नाही क्लिअर मला. क्लिअर आवाज येत नाहीये, तो व्हिडिओ बंद करून विचार. सर आता येतोय का आवाज? हा आता येतोय, हा. सर हा तुम्ही विचार. तिथं 4,000 गुन्हे तिथं नाही समजलं. हे बघ, जर त्या चार हजार वस्तूची सहाशे छापील गुणिले 100. किंमत, हा सांगतो, ज्या वस्तूची छापील किंमत जर 100 असेल, त्याच्यावर तो 8% सूट देत असेल, तर ती वस्तू तो 92 रुपये विकत असेल. ओके. तो 92 रुपये विकतोय, ऍक्च्युली विकतोय कितलं, तो कॅमेरा तो विकतोय 4,600ला, 4,600 विकतोय. त्याची छापील किंमत एक्स. ओके. इथे काय केलं आपण, तिरकं सुरुवात केला. 4,600 गुणिले 100, ओके, भागिले 92, भागिले 92, अशा पद्धतीने केली. इकडे बघा, 100 गुणिले 4,600, तिरकं गुणाकार केलेला आहे, एक्स गुणिले 92. पुढं 100 गुणिले 4,600 भागिले 92 बरोबर एक्स. आता काय आलंय का? सर आता समजलं. हा, ठीक आहे, आपण जाऊया पुढं. चला बबड्या, चला पुढचा प्रश्न, पुढचा स्वाध्याय घ्या. बबड्या काही चाललंच ना आज. चल बरं. चला, 28.2 स्वाध्याय. हा, आवाज नाही आला पाहिजे वर्गातले विद्यार्थी. गोपीचंद रुपये 50,000च्या खरेदीवर 40% सूट देतो. बर. हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर 25% सूट देतो. बर. ओके. तर आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो. बर. बर, ठीक आहे. तर हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील? 2018ला विचारलेला प्रश्न आहे आणि एकदम सोपा प्रश्न आहे. काही ह्याच्यात काय अवघड नाही, एकदम सोपं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण बघा दोन भाग करूया. पहिला भाग करूया आपण गोपीचंदचा. गोपीचंद, गोपीचंद पडळकर नेते आहेत, हे का नाही. त्यानंतर दुसरा आहे हिरालाल. हिरालाल. वर्गातले मुलं मार खायचे, तुम्हाला लय आवाज येतो बरं का. हिरालाल. ओके. गोपीचंद काय केले, 50,000च्या खरेदीवर गोपीचंद काय करतोय, 40% सूट देतोय. 50,000 40% काढूया. ओके, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 4 पंचे 20, हे 2 शून्य, हा 1 शून्य, 20,000 सूट देतोय. 20,000 सूट देतोय. तो सूट किती देतोय, तो सूट देतोय तो 20,000. ऍक्च्युली विकतोय कितला, त्याची विक्री किंमत 50,000 वजा 20,000, पन्नास 30. हजार वजा 20,000 बरोबर 30,000 आली. कुणाची? गोपीचंदची. ओके. बर. आता हिराला काय करतोय, हिराला पहिल्यांदा 25% सूट देतोय. म्हणजे 50,000 हिराला पहिल्यांदा काय करतोय, 25% सूट देतोय. 25% सूट काढूया. ओके. 2 शून्य, 2 शून्य, 25 5 = 2,500, पुढे 2 शून्य, 12,500 सूट देतोय. ठीक आहे. मग 12,500 सूट दिल्यावर त्याची खरेदी किंमत किती झाली ते बघूया पहिल्यांदा. ओके. विक्री किंमत, म्हणजे पहिल्यांदा 25% सूट दिल्यावर त्याची विक्री किंमत किती होते, 50,000 वजा 12,500. ओके. किती राहते सांगा रे? 34,500. परंतु काय सांगितलंय, तो पहिल्यांदा 25% सूट देतो, पुढे ही जी 34,500 रक्कम राहिली त्याच्यावर तो परत 15% सूट देतो. ओके. मग 37,500चे 15% काढूया परत. 500चं 15%, 15/100. ओके. हा, तर 5 × 15, 5 × 0, 0 0 कटले, 2 भागवूया. बे बे एक बे, बे एक बे, उरला एक, 2 16, उरला एक, 2 7 14, 0 0, 8, 1,870 गुणिले 3 करायचंय. ओके. 5,725. किती येते? 5,625. 5,625. ओके. नाही, 5,625 कसं येईल? सर तिथे 5 1875 येणार येते का? ना. ओके ओके, आलं लक्षात, आलं ते लक्षात. तिथे हा, सर. ओके, इथं 5 येणार शेवटी. हा, 75. ओके. हा, गुणाकार आला 5,625.
मग काय केलं रे, मग 37,500 त्याच्यामधून परत त्याने सूट दिली. किती दिली त्याने सूट? 5,625. पण त्याची कुणाची? हिरालालची. ऍक्च्युअल विक्री किंमत किती झाली? 10 मधून 5 गेले, 5 राहिले. अच्छा वापस दिला. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. अच्छा वापस दिला. 14 मधून 6 गेले, 8 राहिले. अच्छा वापस दिला. 6 मधून 5 गेले, 1. 31,875 झाली हिरालालची किंमत. ओके, ही विक्री किंमत कुणाची आहे? गोपीचंदची. गोपीचंद. ओके, हिरालालची विक्री किंमत किती झाली रे? 31,875. ओके, मग काय म्हणजे कोण जास्त घेतलंय किंवा कुणाला जास्त मिळत आहेत? ओके, काय प्रश्न विचार आहे? हिरालाल हिरालाल गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त घेतोय? आता इथे 30,000 आहे, इथे 31,875 आहे. कमी घेतो का जास्त घेतोय रे? जास्त घेतोय. तो लय भारी आयडिया होती. पहिला म्हणतो तुला 25% सूट, वरून जर थांबा अजून 15% सूट देतो, असं म्हणताय तो गिरायकाला बरोबर गंडवतोय. बरोबर का नाही? हा, आहे का नाही? त्यामुळं 31,875 हा हे कुणाचे? हिरालालची. आणि ह्याची कुणाचे? गोपीचंदचे 30,000. हे वजा केले. अठराशे हे वजा पंच्याहत्तर. केले तर ते सांगा. 1,875. 1,875. पर्याय क्रमांक जास्त का कमी? जास्त. पर्याय क्रमांक जास्त. 3. जास्त. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. मी लिहायला सुरू केलं, की लिहायला सुरू करायचं म्हणजे लवकर होतं. कुठे झालं? हो सर. झालं लिहून? हो सर. ठीक आहे. अरे बापरे, चल ना. हा चल. दलाली आलेले आहेत, दलाली. दलाली म्हणजे काय रे? दलाल काय करतो? तर दलाल म्हणजे कमिशन. थोडक्यात त्याला ती दलाली द्यावी लागते, म्हणजे कमिशन द्यावी लागते. ओके, दलाली देणे म्हणजे काय? देणे त्या एजंटला कमिशन देणे म्हणजेच दलाली देणे. ओके, हा. आता काय बोलले? लक्ष्मणरावाने 10,500 रुपयाचे शेअर्स विकत घेतले. बर, 10,500 रुपयाचे लक्ष्मणरावाने शेअर्स घेतले. त्याच्यावर त्यांनी काय केले? 0,5% तर 0,5% का 10,000चे घेत होते. एवढी काय दिली त्यांनी? दलाली दिली. तर दलाली शेअरची किंमत, खरेदी किंमत किती? आता ही दलाली जी असते ना, त्या ह्या 10,500 खरेदी किमतीवर दलाली प्लस ऍड करावी लागते. दलाली वेगळी असते. ओके, दलाली म्हणजे एजंटला कमिशन देणे. त्याचा आपण दुसऱ्या शब्दामध्ये त्याला दलाली असं म्हणतो. ओके, हा. तर 10,500 0,5% काढूया. इथला शून्य काढण्यासाठी मी इथं वरचा अंशातला इथं पॉईंट काढला 0,5 मधला, त्यामुळे छेदामध्ये 1 शून्य वाढवला. ओके, हे 3 शून्य कटले. 3 शून्य नाहीच कटत. एकच मिनिट. किंवा इथं राहू द्या, 0,5 असं राहू द्या. 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 0,5 गुणिले 105 काय तरी 5 5 25 5 40 2 2 ला 2 5 1 5 52,5 रुपये दलाली दिली. ठीक आहे. मग दलाली सर किती रक्कम दिली? तर त्याची ऍक्च्युअली शेअर खरेदीची रक्कम आहे 10,500. आणि त्यांची दलाली दिली एजंटला, जी ब्रोकर्सला जी दलाली दिली, म्हणजे ब्रोकर असतात. ब्रोकर काय करतात? दलाली घेतात. ब्रोकर्स काय घेत असतात? शेअर मार्केटमध्ये ब्रोकर्स हे दलाली घेत असतात. मग त्यांनी दलाली किती घेतली? 52,5 याची बेरीज करायची, म्हणजे हे त्याची खरेदी किंमत. हे 5, हे 2, हे 5, हे 5, हे 10 शून्य. 10,552,5 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. 3. इथं पॉईंट पाहिजे तर कॉमा झाला, इथं पॉईंट पाहिजे. ओके, हा प्रश्न 2023 ला विचारला. इतकं सोपा प्रश्न 10 सेकंदात सुटते. सुटते 10 सेकंदात. हा, यशराज गप्पा मारायला आलो आपण. आर्यन भाई लास्ट बेंच. ओके, आपण पुढं. हा, तिसरा प्रश्न. एका दुकानदाराने 20 वस्तूच्या खरेदीवर 5 वस्तू फुकट दिल्या.
तर शेकडा किती टक्के सूट दिली? सांगा बरं उत्तर, डायरेक्ट उत्तर सांगा. 25. किती? 25. ओके, बाबत सोडवूया. समजा समजा वस्तूची खरेदी किंमत एक्स आहे समजूया. वस्तूची खरेदी किंमत किती आहे? एक्स. तर 20 वस्तूची खरेदी किंमत किती झाली रे? 20x, बरोबर आहे. आणि समजा त्याने 5 वस्तू फुकट दिल्या. ओके, तर 5 वस्तू फुकट गेल्या म्हणजे 25 वस्तू दिल्या. 25 वस्तूची किंमत किती होती रे? 25x झाली. फुकट दिल्या ना त्याने. मग मला सांगा, 25 वस्तूवर त्यानं 5 वस्तू फुकट दिल्या. बघा मी काय म्हणतोय, 25 वस्तूवर त्यानं 5 वस्तू फुकट दिल्या, तर त्याचा शेकडा किती? कळतंय का? 25 20. वस्तूवर त्यानं 5 वस्तू फुकट दिल्या. हे एक्स कटलं. 25 चोक 100, 5 चोक 20. एवढं सोपं आहे. पर्याय क्रमांक 1. सर त्या 25 वस्तू कशा ते कळलं नाही. हे 20 वस्तू प्लस हे 5 अशा 25. 25 मग त्याला किती सूट दिली? 25 वस्तूवर सूट काढावं लागेल ना त्याची. ऍक्च्युअली तो 25 वस्तू देतो, मग त्या 25 वर सूट द्यावं लागेल ना. 5 वस्तू फुकट देतो, मग खिशातून थोडंच देतो येतो ना. तर 25 वरचं सूट काढतो, 25 वर तो 20% सूट देतो, त्याला परवडतो म्हणून तो देतो. हा, तो म्हणजे म्हणू सगळे एक 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 शर्ट पॅन्ट काय, एक शर्ट पॅन्ट मोफत है नाही, 2 शर्टवर 2 शर्ट मोफत. ते काही फुकट, ते त्याची स्ट्रॅटेजी असते. ही स्ट्रॅटेजी असते. ते काही तुम्हाला ही त्याला बसले नाहीत, त्याला ते विकायचं असतं. मग ते काय करतात, एका शर्टवर घ्या, एक शर्टवर एक शर्ट मोफत. समजा एका शर्टची किंमत 500 आहे, तर एका शर्टची किंमत 800-900 लावून ठेवणार. दुप्पट 1200 रुपये लावून ठेवणार. आणि 1200 रुपये शर्टवर 2 शर्ट मोफत म्हणणार. तुम्ही जाऊन घेता, अरे बापरे, एक शर्ट 2 शर्ट मोफत. तुम्ही एक शर्ट 1200चा घेता आणि ते 1200 2 शर्ट घेऊन येतात. जर ते शर्ट एक सिंगल 1000ला पडली असते तुम्हाला, तर ते तुम्हाला कळत नाही. अरे ऑफर आहे, ऑफर आहे, ऑफर आहे म्हणून लगेच आमचे विशेष महिला मंडळ लगेच शॉपिंगला पळतात, आहे का नाही? हा, चला, ते ऑफर अशी असते. हे दुकानदार असे गंडवतात. म्हणजे ऍक्च्युली ते एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जी ज्यावेळेस वस्तू येतात त्यावेळेस त्याचे एमआरपी वेगळे असतात. आणि त्या एमआरपी कोण लावतं, तर त्या कपड्याचा दुकानदार त्या वस्तूवर एमआरपी लावतो. मग त्यावर किती टक्के सूट द्यायची, काय द्यायची, सगळं तो सांगतो. मग काय करतो की एखाद्या कपड्याचा दुकानदार काय करतो, एमआरपी लावतो आणि म्हणतो प्रत्येक ह्याच्यावर 10% सूट. काय सांगतो? 10% सूट. तिथं एमआरपी कोण लावली? त्यानंच लावली. आणि तो काय करतो, वरून प्रत्येकावर 10% सूट देतोय. पण त्याला माहिती नाही ऍक्च्युअली आपली विक्री किंमत किती. त्याला दुकानदार अंदाज असतो. तो नफा काढून घेतो तेव्हा तो सूट देत असतो. लक्षात घ्या. त्याच्या लक्षात मी काय म्हणतोय? अरे लक्षात येतं की मी काय म्हणतोय ते? हो सर. हो सर. हो सर. चला. सदाभाऊनी आंब्याची 300 कलमे प्रत्येक 250 रुपयाला विकली. विक्रीतून सदाभाऊंनी शेकडा 2% आडत मिळाली. तर सदाभाऊंना किती रुपये आडत मिळाली? आता बघा, आडत म्हणजे काय? ज्यावेळेस शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याकडे जातात, त्यावेळेस व्यापारी तो माल घेण्यासाठी जो कमिशन आकारतो त्याला आडत असं म्हणायचं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या शेतातला माल आहे, कांदा असेल, सोयाबीन असेल, काय जी असेल असेल, आणि तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याकडे विकाय गेलात. तो व्यापारी काय घेणार? आडत घेणार तुमच्याकडून. काय घेणार? आडत घेणार. आडत घेणार म्हणजे कमिशनच घेणार. आडत दुसऱ्या भाषेला कमिशनच म्हणायचं. समजते आडत म्हणजे काय? ओके. आता काय वेळेला सदाभाऊनी 200 कलमे प्रत्येक 250 रुपयांनी विकली. विक्रीतून सदाभाऊला 2% आडत मिळाली. ऍक्च्युअली जी किंमत काढायची त्याची 2% काढायची. इतकं सोपं आहे. ओके, तर 300 कलमे आहेत 250 प्रमाणे. म्हणजे एकाचं किती झालं? हे 0 0 0 25 तरी 75. ओके, 75,000. हा, सांगा अर्जुन. बर, 75,000 आलं सर. ह्याच्यात किती टक्के मिळाली? यावर त्याला 2% मिळालं. ओके, यावर त्याला काय मिळालं? 2% झालं. म्हणजे सदाभाऊने काय केले? सदाभाऊने एका शेतकऱ्याकडून 75,000 घेतलंय. सदाभाऊ काय विकतोय? 30,000. 75,000 विकतोय, पण त्याला त्याचं कमिशन मिळतंय. त्याला म्हणायचं आडत. काय म्हणायचं? आडत असं म्हणायचं. ठीक आहे. ते शून्य गेले, हे शून्य गेले. 75 दोन्ही 1500. 1500. 1500 रुपयाला काय झाली? आडत मिळाली. इतकं सोपं आहे. कळतंय? हो सर. हा, अभ्यास करता ना घरी ऑनलाईनचे विद्यार्थी? परीक्षा जवळ आली बघा, 10 दिवसावर परीक्षा आली आता. हा, आज 30 तारीख आहे. मोजून 10 दिवस आहेत. 9. सर जर म्हणजे विक्री विचारलं तर अडत
अधिक करावं लागते का वजा करावं लागते? नाही नाही नाही, त्याचं विक्री असते. तो काय करतो, शेतकऱ्याकडून एवढंच मालाला घेतो आणि पुढच्या वेळेला तेवढंच भावाला विकतो. तर फक्त त्याचं आडत मिळते, ते कमिशन असते. आडत कोण देतं, शेतकरी देत असतो. आडत कोण देतं, शेतकरी देतो. म्हणजे शेतकऱ्याने हा त्या माल घेऊन त्याच्या व्यापाऱ्याकडे, आडत कोणाला द्यावं लागते, शेतकऱ्याला आडत द्यावी लागते. मग त्या शेतकऱ्याकडून जो त्या व्यापारी जो घेऊन जातो, मोठा व्यापारी, त्याला आडत द्यावं लागत नाही, पण शेतकऱ्याला द्यावी लागते. किती अन्याय आहे शेतकऱ्याला भारतामध्ये, आहे की नाही? हा. ए ए, ए, कबाडे कबाडे करून समोर आणून तुझं गोर ये, तुला भाजून काढीन, केस टक्कल करीन, जीप चावतो लगेच. चला, चल रे बबड्या. बबड्या चला, बबडी लगेच चलते बरं का. बबड्या चलत नाही, बबड्या तुमच्यासारखं तुम्ही एका शब्द ऐकता का? तुम्ही एका शब्द ऐकत नाही. मुलींना एकदा पहिले ऐकतात, बबड्या चलत नाही, बबडी एका ह्याच्यात चलते. चला, पुढचा प्रश्न. समान किंमत असलेल्या दोन वस्तूवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर दोन सुटीमधील फरक 12 आहे, तर वस्तूची छापील किंमत किती? हा, कसं सोडवायचं, कोण सांगेल? ऑनलाईनचा विद्यार्थी. बघ, ऑनलाईनचे विद्यार्थी कोण सांगताय? सत्यजित एकच. अजून कोणी नवीन? काय वेळेला सांग बरं. बरं, सायली सांग. सायली मुंडे इतके दिवस कुठे होती? सायली मुंडे. सर आपल्याला 12x अपॉन 100 करावं माझा लागेल प्रश्न कारण दुसरा आहे, इतके दिवस कुठे होती म्हणलं, खूप दिवसांनी क्लास दिसली आज. सर तुम्ही सांगितलं होतं ना राऊत सरांचे क्लासेस जॉईन कर, त्यामुळे मग केले होते आणि ते टाइम एकच येत होता, 6:30 ते 9 पर्यंत होता. असं त्यामुळे आहे का? एकच येत बरं होतं. बरं, मला सांगितलं नाही जॉईन केले म्हणून. सर ते मग क्लासचा वगैरे टाइम एक येत होता ना, त्यामुळे मग सांगायचं राहून गेलं. बरं. आज तुझ्या दिसत समृद्धी दिसत नाही आता. हो. चला, हा सांगा, सांग सायली. हा, 12x अपॉन 100. 12, धाबा धाबा, एक मुळात सांगायचं, समान किंमत असलेल्या दोन वस्तूवर 10% 12% सूट दिली, तर त्या दोन वस्तू 12 फरक आहे. हा, आता सांग. हा, 12x छेद 100. एक्स काय पकडायचं? सर एक्स म्हणजे काय पकडायचं? हे 12x पकडलं, 12x फरक पकडला का? हा, बर, हा, 12x छेद 100. हा छेद 100 वजा, हा, कारण वजा. आपल्याला फरक दिलेला आहे त्यामुळे वजा हा, 10x 10 छेद एक्स 100 100. बरोबर 12. बरोबर आहे. हा, आता बघा, एक्स काय पकडले माहिती का? एक्स ही खरेदी किंमत पकडली आहे. ओके. एक्स छापील किंमत, त्याला आपण म्हणूया छापील किंमत आहे. एक्स ही काय आहे? छापील किंमत इथे पकडली आहे. तर छापील किमतीच्या किती टक्के सूट दिली आहे? छापील किमतीच्या 10% सूट म्हणजे काय झालं रे? छापील किंमत एक्स, त्याच्या 10% सूट म्हणजे 10 100 झालं. छापील किमतीच्या 12% सूट, 12 100 100, या दोघातला फरक 12 दिलाय. ते सोडवायचंय. ओके. छेद 100 समान अंशाची वजाबाकी बरोबर 12. 12 मधून 10 गेले, 2x बरोबर 12 गुणिले 100. 2x बरोबर 12 गुणिले 100 1200. x बरोबर 600. छापील किंमत किती आली? 600. बरोबर आहे का रे? समजलं का ऑनलाईनची विद्यार्थी हो सर. सगळ्यांना? सर हो काही डाऊट असेल तर विचारा. सांगू का? बरं, हा सांग. म्हणजे त्या दोनचा फरक आहे टक्के आणि टोटल आपलं 100 आहे. मग बर, 2ला आपलं 12 फरक दिलाय, मग 1% 6 येणार. मग तसंच बर, 100ला 6 गुणिले 100 केल्यावर 600 येते. बर, चालेल. पुढे आपण जाऊया. आता बबड्या चालतात, बबडी कशी चालते बघू. अरे, प्रश्न संपले. बरं, ठीक आहे. हा, तर अशा पद्धतीनं सूट कमिशन हा घटक सुद्धा संपलेला आहे. ओके. मला वाटते अजून थोडा वेळ आहे. नमुना प्रश्न ते सोडून घ्यायचे का? नको? नको. बर, नमुना प्रश्न तुम्हाला सोडून येस सर. दिलेलेच आहेत. नमुना प्रश्न तुम्हाला सोडून दिलेलेच आहेत. तुम्ही तिथं स्पष्टीकरण बघून सुद्धा सोडवू शकता.
आता बघा आपलं राहिले ते सांख्यिकी. तर सांख्यिकी तुमचं तुम्ही करायचं आपलं ठरलेलं आहे. सांख्यिकी सोपं असतं. स्तंभालेख, जोड स्तंभालेख, रेषालेख काय असतील ते. त्याच्यावर काही जास्त कन्सेप्ट नाही. थोडंफार तुम्ही नमुना प्रश्न जरी बघितली तर ते तुम्हाला समजून जाईल. तर अशा पद्धतीनं आपले जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांचा जवळपास सिलेबस संपलेला आहे. राहिलं मराठीचं अलंकार आणि वृत्त. अलंकाराचा एक व्हिडिओ दिला होता, वृत्ताचा एक व्हिडिओ मी उद्या देतो, आणि डिग्रीचा एक व्हिडिओ ऑनलाईनच्या उद्या देतो. डिग्रीचा एक व्हिडिओ ऑनलाईनच्या उद्या देतो, युट्यूबचा व्हिडिओ देतोय मी बघण्यासाठी, तो पाहून घ्यावा. त्यानंतर उद्या आपला क्लास होईल. उद्या क्लास झाल्यानंतर शनिवार, रविवार, सोमवार आपण 3 दिवस आपला ऑनलाईन तास होणार नाही. त्यानंतर आपण कंटिन्यू ऑनलाईन तास घेणार आहोत परीक्षेपर्यंत. ठीक आहे. आता आता इथून पुढे जे ऑनलाईन तास असतील, रविवारी एक तास होईल बरं का, रविवारी सुद्धा ऑनलाईन तास होईल. मी ग्रुपवर टाइम सांगेल कधी होणार आहे ते. ओके. आणि त्यानंतर आपण जे सेशन घेणार आहोत ते रिव्हिजनचे सेशन घेणार आहोत. रिव्हिजन आपण चालू करणार आहोत. रिव्हिजन घेत असताना आपण काय करत आहोत तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडून घ्यावेत का टाईप वाईज क्वेश्चन सोडून घ्यावेत? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडून घ्यावेत. हो सर. ते झाले सर शाळेत सोडवून. बर. तुमचे झाले ना सोडून? वाईज. टाईप वाईज घेऊया. प्रिव्हियस इयर तुम्ही हो सोडवा. सर. प्रिव्हियस इयर तुम्ही सोडवा. तुमच्या नोंदणीमध्ये सगळे प्रिव्हियस इयर दिलेलेच आहेत. बनसोडे, एक. सर हा बोला. सर याच्यामध्ये म्हणजे जेवढा फरक दिलाय त्याचा अर्धा करून त्याच्यावरती 2 शून्य लावले तरी पण येतं उत्तर सगळ्यांचं. हो हो, येतं येतं. मी 15चं पण करून बघितलं तर 750 येतं. म्हणजे हो, येतं 7.5च्या पुढे 2 शून्य लावायचे म्हणजे एक पॉइंट कट होणार आणि एक पुढे शून्य येणार. 750. हो हो, येणार की येणार की. कारण 12 आणि 10चा फरक, 12 आणि 10 मध्ये 2चा फरक आहे ना. ठीक आहे. आणि 2 त्याला भागिले होऊन जाते ते. 12 भागिले 2 केलं आणि 100 शेकडा काढायचं 100 केलं की होऊन जातं. ठीक आहे. तर बघा परीक्षेला 10 दिवसच राहिले तर रिव्हिजन करा. मी गेल्या वर्षी काही मराठीचं जे प्रिव्हियस इयर आहे, मराठीचं प्रिव्हियस इयर, त्याचे गेल्या वर्षी मी व्हिडिओ केले होते बरं का काही. तर ते व्हिडिओ देतो म्हणजे जे मराठीचं कव्हर होऊन जाईल प्रिव्हियस इयर तुमचं. ओके, ते व्हिडिओ देतो. गेल्या वर्षी मराठी प्रिव्हियस इयर असंच वर्गातल्या आमच्या शाळेतल्या मुलं सोडून घेतलं होतं वर्गातच. ठीक आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला मी देतो. आणि त्यानंतर पाहूया किती शक्य होते तेवढं आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. चांगला अभ्यास करा, चांगला क्वालिटीचे प्रश्न सोडवा. आता सगळ्यांनी काय करा माहितीये का, नवनीतचं जे आहे क्वेश्चन पेपर, प्रश्नोत्तर संच आणलंय का, आणि प्रिव्हियस इयर एवढं दोनच सोडवा. आता आता जास्त भानगडीत पडू नका. म्हणजे काठीने पण आवड सोडू नका. आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला अडला कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात ठेवायचं तुम्हाला जो अडलेला प्रश्न तो परीक्षेत पडण्याची किती शास्त्रती आहे. हा, तुम्ही टाईप वाईज जावा. म्हणजे त्या टाईप, फॉर एक्झाम्पल टाईप सेट मूळ टाईप आहे, तो मूळ टाईप तुम्हाला जमला पाहिजे. लईच किचकट किचकट करून दिलेला प्रश्न जसं पडत नाही. हा, टाईप वाईज पडत आलं. आता समजा फॉर एक्झाम्पल त्या टाईप वाईज साठी पंढरीनाथ राणेचं पुस्तक बेस्ट आहे. 8वी स्कॉलरशिपचं पंढरीनाथ राणेचं पुस्तक टाईप वाईज सोडवण्यासाठी आपण वापरणार आहोत. ठीक आहे. तर हे हे नवनीत आहे. नवनीतचा हा संच. ओके. एकदम प्रिव्हियस इयरला जसे क्वेश्चन पेपर पडले अगदी त्या पद्धतीने क्वेश्चन पेपर याची डिझाईन केलेली आहेत नवनीतची छान पद्धतीनं. जवळपास याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका आहेत. त्या 10चे 10 सोडवा. विशिष्ट बुद्धिमत्तेचा रिव्हिजन करा. एखादा ट्रिक्स आठवत नसेल तर आपला त्या त्या पाठाचा जो व्हिडिओ आहे, त्या त्या पाठाचा व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. एखाद्या पाठाचा व्हिडिओ सापडत नसेल तर फॉर एक्झाम्पल कसं सर्च करायचं, दिनदर्शिका हरीश शिंदे लातूरकर असं युट्यूबला सर्च करा. प्रत्येक टॉपिकच्या नावापुढे हरीश शिंदे लातूरकर नक्की टाका. म्हणजे माझाच व्हिडिओ तुम्हाला मिळेल. नाही तर असं नाही टाकलं तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळून जातील. आता मी गोंधळून जाल कोणता व्हिडिओ बघायचा आहे. तर आपण जे वर्षभर शिकवलं ते तुम्ही आधी तुम्ही सुद्धा बघितलेला आहे तो व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजलेला आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओ तुम्हाला चांगलं समजून जाईल. तर बुद्धिमत्ता पण करा. येते 1-2 दिवसात मी बुद्धिमत्तेची व गणिताची आतापर्यंत जेवढे काही झालेले लेक्चर्स आहेत त्याची एकच पोस्ट बनवतो लिंक्सची, तुम्हाला शेअर करतो म्हणजे तुम्हाला सापडायला अजून सोपं जाईल. ठीक आहे. तर थांबूया आपण. चालेल. म्हणजे चर्चा बोलायची असेल तर बोला. आमच्या वर्गातले पण विद्यार्थी तुमचा आवाज ऐकतायत. हा, काही विचारायचं तर विचारू शकता. काही विचारायचं आहे तुम्हाला? काही विचारायचं आहे का तुम्हाला? ठीक आहे. इथून पुढे जी नो लेक्चर्स सर. होतील ते शक्यतो युट्यूब लाईव्ह होतील. रिव्हिजनची लेक्चर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत रिव्हिजनची लेक्चर. ओके. त्यामुळं काही विचार असेल तर मला व्हॉट्सअपला देखील तुम्ही विचारू शकता. म्हणजे असं सगळ्यांच्या समोर विचारू वाटत नसेल तर व्हॉट्सअपला विचारा. ओके.
आणि डाऊट्स जर तुमचे काही असतील तर ग्रुपला टाकत जावा. ग्रुपवर कोणीही तुमचा डाऊट समजा एखाद्याला तो सुटत असेल तर तो सोडून पाठवावा तुम्ही. म्हणजे कसं असतं, आपण दुसऱ्यांना शिकवत गेलो की आपलं परफेक्ट होत जातं. तसं एखाद्याचा डाऊट ग्रुपवर आला तर बाकी ज्याला जमतं त्याने सोडून पाठवत जावं, कसे राहतील. ओके. मग अशा पद्धतीने तुमचे डाऊट्स पण लवकर क्लिअर होतील. कारण मी दिवसभर फ्री नसतो, दिवसभर मी कामात असतो. त्यामुळे मला थोडंसं प्रत्येक वेळेस डाऊटचं सोल्युशन देणं शक्यच होईल असं नाहीये. ओके. त्यामुळं तुम्ही जर मला वैयक्तिक डाऊट्स पाठवण्याऐवजी काय करत चला, ग्रुपवरच टाकत चला. मग ग्रुपवर ज्यांना तो डाऊट सुटेल तो सोडून पाठवेल तुम्हाला, वापस बंद होऊन जाईल. ओके. ठीक आहे, थांबूया मग आपण. हो सर. ओके, एंड करतोय मीटिंग. हो सर.